नमस्कार, मी भीमराव लोणारे. IBM TV9 न्यूज आणि WH न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. हे सध्या विधानसभेचं निवडणुकीचं वारं महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. मी आता उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये आहे आणि उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये जे अपक्ष उमेदवार आहे रमेश फुले यांच्या प्रचार सभेने जे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना घाम फोडलेला आहे. ते आज आमच्यासोबत आहेत. सर, जय भीम. जय भीम. मी रमेश फुले. काय सांगाल तुम्ही, तुमच्या प्रचार सभेने जे तुमचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना घाम फोडलेला आहे? नाही, कसं आहे की मी विशेष रूपाने 1991 पासून ह्या उत्तर नागपूरमध्ये मी काम करतो आहे. सामाजिक काम करतो आहे, राजकीय काम करतो आहे आणि शैक्षणिक काम करतो आहे. आणि हा माझा काम करायचा जो सपाटा आहे हा 1991 पासून तर आतापर्यंत मी कार्यरत आहे. हो. आणि मी लोकांपर्यंत मी जेव्हा जातो, मी पायी जातो लोकांपर्यंत. सकाळपासून 9 वाजता निघतो, रात्रीचे 11 वाजेपर्यंत मी पायी फिरतो, गाडीने नाही फिरत. तर पायी फिरत असताना लोकांचा जो मला आशीर्वाद आहे, लोकांचं जे माझ्यावरती जे प्रेम आहे, आणि ते प्रेम पाहून मला असं वाटते की आपण अजून थांबलं नाही पाहिजे, असंच कार्यरत राहावं. आणि हा लोकांचा उत्साह पाहून मला त्यांचा उत्साह अजून वाटते. आणि म्हणून माझी एक अशी खबर आहे की लोकांचा असा प्रतिसाद आहे की या वेळात आपण रमेश फुले यांना बासरी चिन्हावरती बटन दाबून यांना प्रचंड मतांना आपण निवडून दिलंच पाहिजे, तेव्हाच आपला उत्तर नागपूरचा विकास होईल. म्हणून विरोधकांना घाम फुटलेला आहे. तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये आहे आणि शिक्षण महर्षी म्हणून तुमची ही ओळख आहे. अनेकांना जे गरजू जे मुलं आहेत त्यांना मोफत तुम्ही शिक्षण देता आणि आता निवडणुकीमध्ये तुम्ही उभे आहात. काय सांगाल? मी सर्वप्रथम जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी जे आलेलो आहो, की जे मी खेड्यापाड्यात राहत असताना ज्या मला शिक्षण घेण्यामध्ये ज्या अडचणी आल्या आणि ज्या आजच्या पिढीला, नागपूर शहरातल्या पिढीला शिक्षणासाठी खूप लांब जाऊन शिकू शकत नाही, किंवा मुलांना, गोरगरीब लोकांचे मुलं त्यांना शिक्षण घेता यावं, गोरगरीब लोकांना चांगल्या प्रकारचे आणि उत्तम शिक्षण घेता यावं आणि त्यांच्या सुखसोयीसाठी. कारण आज उत्तर नागपुरामध्ये सर्व आपला लेबर क्लास आहे. म्हणजे कसं आहे की लोकांना मोलमजुरी करून लोकांना आपल्या कामावर जावं लागते आणि त्या वेळात ते मुलांना शिकवू शकत नाही. म्हणून त्यांना त्यांच्या सोयीनुसार मी ह्या उत्तर नागपुरामध्ये 10 शाळा, कॉलेजेस काढलेले आहे आणि त्यामुळे आज लोक तिथं शिकतात. तर हा मला म्हणजे फार मोठा आनंद आहे, जबरदस्त आनंद आहे. आणि म्हणून मी आज या उत्तर नागपूरमध्ये जो मला प्रतिसाद आहे त्या प्रतिसादामुळे मी फार सुखी आहे. मला चांगलं वाटते आहे की भविष्यात मला माझे हे उत्तर नागपूरचे जी जनता आहे, उत्तर नागपूरचे जे माझे मित्र आहे, परिवार मोठ्या प्रमाणात आहे. माझा परिवार म्हणजे जे माझे फ्रेंड सर्कल आहे तो माझा परिवार आहे. माझे भीमसैनिक आहे तो माझा परिवार आहे. आणि म्हणून मी या उत्तर नागपूरमध्ये मी कोणत्या परिस्थितीमध्ये या वेळात माझा दणदणीत विजय होईल असं मला वाटते. आणि म्हणून मी आज निवडणुकीत उभा आहे. काय वाटते तुम्हाला की उत्तर नागपूरचा विकास झालेला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, मी तुम्हाला आधीच सांगितले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1960ला विधानसभा वाईज आणि जातीनिहाय विधानसभेच्या जे विभाग करून दिलेले आहे की जातीनिहाय, आणि ते विधानसभाचे तयार करताना त्या विधानसभेमध्ये 1960ला 60पासून तर आतापर्यंतचा नागपूर शहराचा इतिहास आहे आणि त्यामध्ये उत्तर नागपूरचा विकास आहे की 1960पासून तर आजपर्यंत जेवढं काही डेव्हलपमेंट झालं असेल ते डेव्हलपमेंट एकाही आमदारांनी केलेलं नाही. आणि मी आरोप लावेल याच्यावरती की कोई भी माई का लाल अगर होगा, मग तो भारतीय जनता पार्टी असो की काँग्रेस असो, यांनी भ्रष्टाचाराशिवाय उत्तर नागपूरचा एकाही माईच्या लालांनी विकास केलेला नाही. पण जे इथचे लोकप्रतिनिधी वगैरे आहेत ते म्हणतात की विकास झाला. साहेब, विकास झाला असता तर मला हे सांगा, ह्या आपल्या बुद्धनगरमधून एवढा मोठा नाला वाहते, पिवळ्या नदीच्या नाला वाहते. उत्तर नागपूरमध्ये जेव्हा पावसाची जेव्हा वेळ येते उत्तर नागपूर डुबून जाते, उत्तर नागपूरचे बेहाल होतात. आज गोरगरीब लोकांचे मोर्चे जथ्थेचे जोते तुम्ही लोकांनी पाहिलं, ते का जातात? हे दक्षिण नागपूर, पूर्व नागपूर, पश्चिम नागपूरमध्ये हे का नाही होत?
आणि हे म्हणजे तिथं नाही होत आणि इथंच का होते? विकास इथं- कोणाचा झाला? विकास स्वतः त्यांनी आपला केलेला आहे, आमदारांनी केलेला आहे. भ्रष्टाचार भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी तो बिलकुल एक दलालाच्या याच्यामध्ये कचाट्यात पडलेला आहे. आणि तो दलाल त्यासाठी सर्व जे काही करते तो दलाल करते. याला तर अक्कलच नाही आहे माणसाला. आमदार कसा बनला आणि का बनला? एवढा MBBS MD माणूस असून तो एका साधारण म्हणजे त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीनुसार तो पाया पडतो त्या अशिक्षित लोकांचे, टावेलने त्याच्या पाय पुसते. नाही, पण तो जुना व्हिडिओ होता ना. नाही, जुना असो की नवा असो, पण संस्कृती तेच आहे ना. आपण MBBS MD मी वेल क्वालिफाईड आहे. मी M.Com MA LLB केला आहे. काय लोकांच्या पाया तो पडायसाठी? जो व्हिडिओ व्हायरल जो झाला डॉक्टर मिलिंद माने साहेबांचा, तो व्हिडिओ करोना कार्यकाळाचा होता आणि सफाई कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलेलं होतं म्हणून त्यांनी तो प्रसंग तो उद्भवलेला होता. साहेब तुम्ही सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाचं रान करून तुम्हाला संविधान दिला. कायसाठी? आज जे आपले जे सफाई कामगार होते यांना सफाई कामगार म्हणायचं नाही म्हणून संविधानात लिहिलेलं आहे. कोणी त्यांना सफाई कामगार किंवा त्यांना जर त्याच्या जातीवाचक जर कोणी बोलत असेल तर त्यांना ते कायद्यानुसार तो दंड होतो. हा कशाचा आहे? हा संविधानाचा भाग आहे. आणि संविधानामध्ये आपल्याला अधिकार दिलेला आहे. मानवाने मानवासारखं राहिलं पाहिजे. मानवाचे अधिकार ज्याप्रमाणे त्या मानवाला प्रदान केले पाहिजे. आणि हे पायालागाचे म्हणजे आहे तो जुना असो व्हिडिओ का नवीन असो व्हिडिओ, पण ते अशोभनीय आहे. आणि ते कुठल्याही वेल क्वालिफाईड माणसांनी किंवाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमसैनिकांनी असं करायलाच नको आहे. आणि जो खरा भीमसैनिक असेल तो याप्रमाणे करू शकत नाही. त्याचप्रमाणे उत्तर नागपूरचे माननीय आमदार झाले, मंत्री झाले, पालकमंत्री झाले, त्यांच्याकडे या विकासाचं त्यांच्याकडे सर्व पूर्ण जिल्ह्याचा विकास करायचा त्यांच्याकडे होता. आणि ह्या जिल्ह्याचा विकास करत असताना उत्तर नागपूरची ही अवस्था की जिथं चांगलं आरोग्यासाठी चांगलं मोठं हॉस्पिटल नाही, शिक्षणाची व्यवस्था नाही, व्यायामशाळा नाही, लायब्ररी नाही. अहो जुन्या लायब्रऱ्या होत्या, त्या लायब्ररीमध्ये आज विद्यार्थी शिकतात, त्याच लायब्ररी आहे. आता कुठे आहे लायब्ररी? एखादी नवीन लायब्ररी उघडली का की तिथे तो मुलं आपले वाचू शकतात. एखादी खेळाचं मैदान आहे, लोकांना व्यायामशाळा आहे. आमच्या भगिनी जर समजा मार्केटमध्ये गेल्या ना तर त्यांना शौचालयाकडे बसण्यासाठी त्यांना जागा नाही आहे. उत्तर नागपूरनं असं काय? उत्तर नागपूरचा फंड येत नाही की एवढा अत्याचार, एवढा म्हणजे आणि आमच्याच लोकांवरती अत्याचार. अरे तुम्ही करा ना, आपलं भरा, काय करायचं तुम्ही करा. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी च्या नावाने जे महाराष्ट्र शासनाने जे 130 एकर नाऱ्याची जागा दिली आहे ती जागा तुम्ही विकता. तुम्हाला तुमच्या बापाची जमीन आहे, तुम्ही बाबासाहेबाची नावाची प्रॉपर्टी विकण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आहे? अरे तुम्हाला माहीत आहे पत्रकारांना की भाई इथं आपल्या अंबाझरी गार्डनमध्ये समाज भवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भवन बनलं होतं. या लोकांनी विकून टाकलं. काँग्रेसच्या लोकांनी तिथं दलाली केली. जेव्हा आमच्या भीम बांधवांनी पूर्ण नागपूर शहरात आग लावली आणि एकूण एक भीमसैनिक निघाला की आमच्या हक्काची जागा आम्हाला मिळायला पाहिजे आणि म्हणून ते आम्ही जागा मिळवली, तेव्हा आम्ही होतो ना. मग बाबासाहेबाच्या नावाने कमावलेली जागा, मिळलेली जागा अरे तुम्ही डेव्हलप करा ना. आज तुम्ही पालकमंत्री असताना 130 एकरामध्ये का नाही करत? 30-70 एकर जमीन विकून टाकली. तिथे तुम्ही दलाली खाता. अरे तिथं बोर्ड लावलेलं आहे की हे जमीन आम्ही घेतली म्हणून. आम्ही FIR दर्ज केले. त्याच्यावरती मी 2003ला आम्ही आंदोलन केले. नागपूर सुधार प्रन्यास आंदोलन केले. नागपूर सुधार प्रन्यासला जाळण्याचा आम्ही प्रयत्न केला की आम्हाला न्याय द्या की आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बनल्याच पाहिजे. आज किती मोठं भव्य. आणि पालकमंत्र्याला हे साध्य होत नाही. मंत्र्याला तुम्ही मंत्री राहिले आहे, पालकमंत्री राहिलेले आहे आणि तुम्हाला ते साध्य होत नाही. काय अर्थ तुमच्या या जगण्यामध्ये? तुम्ही जर आमदार झालेत कसा विकास करणार? मी जर आमदार झालो तर सर्वप्रथम मी तुम्हाला वचन देतो किंवा प्रॉमिस करतो आणि ह्या माझ्या वचननाम्यामध्ये मी स्पष्ट लिहिलेलं आहे की सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क 130मध्ये करूनच दाखवणार आहे. पहिला माझा सपाटा राहील. दुसरं, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्याकरता माझे भीम बांधव बेरोजगार आहेत, त्या लोकांना रोजगार देण्याकरता हे जे उपलवाडीचे इंडस्ट्रीज एरिया आहे, ह्या इंडस्ट्रीज एरियामध्ये मी तिथं पूर्ण लोकांना
त्या इंडस्ट्रीज सुरू करून सर्व लोकांना प्रामुख्याने रोजगार देईन. उत्तर नागपूरच्या नाही तर नागपूर शहराच्या लोकांना सुद्धा देऊ शकतो. आज मी माझ्याकडे 3-4 हजार लोक काम करतात, माझ्या युनिटमध्ये काम करतात, माझ्या शाळेमध्ये 700-800 लोक काम करतात, 5000 विद्यार्थी शिकतात, मी स्वतः करतो. असे अजून गार्डनची व्यवस्था आहे, मुलांना सुसज्जित शाळा वगैरे पाहिजे ते आहे, व्यायामशाळा आहे. उत्तर नागपूरमध्ये झोपडपट्ट्याचा फार मोठा एरिया आहे, म्हणजे 50% उत्तर नागपूरमध्ये झोपडपट्ट्या आहे आणि त्या झोपडपट्ट्यामध्ये आमचे भीमसैनिक राहतात. साहेब फार वाईट अवस्था आहे. या लोकांना काय असं काय म्हणजे तुम्हाला नाही मिळू शकत. त्यांच्या स्लमच्या पट्ट्यासाठी आपण झटू शकत नाही, आमदार नाही झटू शकत. चला उत्तर दक्षिणचा आमदार झटते, पूर्वचा आमदार झटते, पश्चिमचा आमदार झटते. त्यांच्याकडे जेवढे झोपडपट्ट्या होत्या त्या कृष्णा खोपट्यानं झोपडपट्ट्याला स्लम वाटप केले, त्यांच्या मालकी हक्क दिले. आणि आमचे पूर्ण झोपडपट्ट्यात राहत आहेत, नाही स्लम घोषित झाला आणि नाही त्यांना कोणी पट्टे वाटप केले. एवढी दुर्दशा आहे. निश्चितच मी तुम्हाला सांगेल की उत्तर नागपुरामध्ये जे आहे तो विकास जसा हवा तसा विकास झालेला नाही असा आरोप जे उत्तर नागपूरचे जे अपक्ष उमेदवार आहेत रमेश फुले सर त्यांनी केलेला आहे. ते जर आमदार झालेत तर या उत्तर नागपूरला सिंगापूर बनवण्याशिवाय राहणार नाही. तर मतदारांनो मी तुम्हाला सांगतोय, येणाऱ्या जी 20 नोव्हेंबरला मतदान आहे आणि 23 नोव्हेंबरला मतगणना आहे. उत्तर नागपूरचा आमदार कोण बनणार 23 नोव्हेंबरला चित्र स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत आपण बघत रहा IBM TV9 न्यूज WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय.